नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासाला आता वेग येऊ लागलेला आहे। दिल्लीच्या सीबीआयची टीम आहे ते पुण्यातल्या या सीबीआयच्या कार्यालयामध्ये शुभम खैरनार, ज्याला नाशिकमधून सीबीआयने अटक केलेली होती, त्याला घेऊन या ठिकाणी आलेली होती आणि त्याच्या समोर चौकशी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। शुभम खैरनार याला नाशिकमधून अटक करण्यात आलेली होती। शुभम खैरनार याने धनंजय लोखंडे आहे याच्याकडून नीटचा पेपर आहे तो तब्बल 10 लाख रुपयांना विकत घेतलेला होता, असंच सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। दुसरीकडे 2 दिवसापूर्वी सीबीआयने मनीषा वाघमारे यांना सुद्धा याच सीबीआयच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी आणलेलं होतं। त्यांची सुद्धा कसून चौकशी आहे ती करण्यात आलेली होती। काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शुभम खैरनार आणि त्याचबरोबर धनंजय लोखंडे आहेत यांचा सहभाग होता, असं सीबीआयच्या तपासामध्ये समोर आलेलं होतं आणि त्या दृष्टीनं आता सीबीआयची दिल्लीची टीम आहे ती या ठिकाणी पोहोचलेली होती आणि त्यांनी शुभम खैरनार आहे त्याला या ठिकाणी घेऊन आलेले होते आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची चौकशी आहे ती सुद्धा केली जाते। मनीषा वाघमारे आहे हिच्या समोरासमोर या दोघांची चौकशी केली जात आहे अशी सुद्धा माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण मनीषा वाघमारे असतील किंवा शुभम खैरनार आणि धनंजय लोखंडे यांच्या सुद्धा बँक अकाउंटची तपासणी आहे ती सुद्धा केली जाणार आहे। कशा पद्धतीने यांचे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत याची सुद्धा चौकशी आता केली जात आहे। दुसरीकडे याच सीबीआयच्या कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी दिल्लीवरून सीबीआयचं पथक आहे ते सुद्धा आलेलं होतं। काही IT इंजिनियर आहेत जे याचे तांत्रिक विश्लेषण करणार आहेत, तांत्रिक तपास जे करणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण सीबीआयच्या तपासाला आता वेग येताना पाहायला मिळते आणि शुभम खैरनार याला दिल्लीवरून या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि त्याची सुद्धा चौकशी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। काल आपण पाहिलं की एका बालरोग तज्ज्ञाला सुद्धा सीबीआयने चौकशीनंतर अटक केलेली आहे, त्याला सुद्धा आता सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांचा सुद्धा सहभाग काय आहे हे तपासलं जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं की आता पालकांची सुद्धा चौकशी केली जात आहे, विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी केली जात आहे। RCCच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी शिकत होते ज्यांनी पैसे देऊन खरं तर नीटचा पेपर सोडवलेला असेल त्यांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। आत्तापर्यंत जवळपास 10 पालकांची चौकशी केल्याची माहिती आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। नांदेड, बीड आणि त्याचबरोबर तिकडचं नाशिक आपण पाहतो या संपूर्ण ठिकाणचे जे पालक आहेत यांना सुद्धा याच पुण्यातल्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं आणि आज सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे शुभम खैरनार जो आहे त्याला सुद्धा सीबीआयचे अधिकारी आहेत ते दिल्लीवरून या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि आता पुढचा तपास आहे तो सुद्धा केला जाणार आहे। अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।